हॅलो एव्हरीवन. आज आपण शाल या पाठाबद्दल शिकणार आहोत. शाल म्हणजे शॉल, जे आपण अंगावर पांघरतो. अंगावर पांघरण्याचे एक वस्त्र आहे. तसं शाल हे एका सन्मानाचंही चित्र आहे. जेव्हा आपण कोणत्याही समारंभामध्ये, शाळेमध्ये, कॉलेजेसमध्ये किंवा कोणताही कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचा जर आपल्याला सन्मान करायचा असेल, रिस्पेक्ट करायचा असेल, तर त्यावेळेला आपण त्याला शॉल आणि श्रीफळ, श्रीफळ म्हणजेच नारळ देऊन त्याचा सत्कार करतो. म्हणून शालीला एक सन्मानाचं प्रतीकही मांडलं जातं. प्रतीक म्हणजे एक चित्र. आता आपण शाल या पाठाचे लेखक राग जाधव यांच्याबद्दल एक शॉर्ट मध्ये आपण त्यांची माहिती जाणून घेऊया. राग जाधव यांचा जन्म जो आहे ते 1932 या साली झाला व 2016 ला त्यांचा मृत्यू. राग जाधव हे कवी होते, म्हणजे त्यांनी अनेक कविता लिहिलेल्या होत्या. ते समीक्षकही होते, म्हणजेच क्रिटिक. तसेच त्यांनी खूप ललित लेखनही केलेलं आहे. ललित लेखन म्हणजे लिटरेचर. त्यांना साहित्याची खूप चांगली जाण होती. साहित्य म्हणजे जे रायटिंग, रिटर्न मटेरियल जे असतं, जे एक रिटर्न वर्क असतं, याबद्दलची त्यांना खूपच चांगली अशी माहिती होती. आणि त्यांचा दृष्टिकोनही अतिशय, म्हणजे कोणत्याही गोष्टीबद्दल जेव्हा ते विचार करायचे तेव्हा ते एकदम सखोल विचार करायचे, डीप मध्ये जाऊन विचार करायचे आणि मनाने अतिशय सेन्सिटिव्ह असे होते ते. आता त्यांनी केलेलं काम, त्यांनी कोणती पुस्तकं लिहिलेली आहेत बघा. तर साहित्य आणि सामाजिक संदर्भ आहे, आनंदाचं डोह, निळी पहाट, मग आधुनिक मराठी कवयित्रींची कविता, साटोत्री मराठी कविता व कवी, आगळीवेगळी नाटकं, ही त्यांनी समीक्षात्मक पुस्तके त्यांनी लिहिली. तसेच वियोग ब्रह्म, मावळतीच्या कविता, हे त्यांचे प्रसिद्ध कविता संग्रही आहेत. इत्यादी लेखन त्यांचं खूप प्रसिद्ध आहे, सर्वांना माहिती आहे. आता 1970 ते 1990 या काळात ते विश्वकोशाच्या संपादन कार्यक्रमामध्येही ते सामील होते. विश्वकोशाचं संपादन म्हणजेच मराठी एन्सायक्लोपीडियामध्ये एडिटिंगच्या कामावर ते होते. त्यांनी त्याच्यामध्ये एडिटिंगही केलं होतं. तर या पाठामध्ये लेखकाने शालीभोवती असलेल्या त्यांच्या आठवणी व्यक्त केलेल्या आहेत. तसंच त्यांनी म्हटलेलं आहे की शाल ही एक प्रतिकात्मक आहे आणि शालीमुळे येणारा शालीनतेचा संदर्भ, शालीनता म्हणजे रिस्पेक्ट चा संदर्भ एक अंतर्मुख करणारा आहे, म्हणजेच तो मनाला भोवणारा आहे. मन को एकदम, मन से बहुत अच्छा लगने वाला वो है. आता या पाठात त्यांनी हेही सांगितलेलं आहे की वस्तूशी निगडीत कोणतीही आठवण असो किंवा प्रसंग असो, त्याचे मानवी संदर्भ सर्वार्थाने महत्वाचे ठरतात. मतलब किसी भी चीज से जब हमें कुछ लगाव हो जाता है तो वो हमारे लिए कितना होता है, इसके बारे में भी उन्होंने कहा है. आता मी हा लेसन वाचत आहे आणि मग तुम्हाला दोन दोन ओळी वाचत तुम्हाला मी ते एक्सप्लेन करेन. एकदा मी पु ल देशपांडे यांच्याकडे एका निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो. तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व म्हटले, तुम्हाला शाल दिली तर चालेल काय? मी एका पायावर हो म्हटले. पु ल व सुनीताबाई यांनी मला शाल द्यावी हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली, वापरली मात्र कधीच नाही. आता या ठिकाणी पु ल देशपांडे व सुनीताबाई यांचा उल्लेख झालेला आहे. पु ल देशपांडे कोण होते? तर हे मराठीतील खूपच सुप्रसिद्ध लेखक होते. ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, म्हणजेच वर्सटाईल पर्सनॅलिटी. आणि सुनीताबाई ह्या त्यांच्या पत्नी. ह्या वेळेला लेखकाने आठवण सांगितलेली आहे की ज्या वेळेला ते पु ल देशपांडे व सुनीताबाई यांच्या घरी गेलेले तेव्हा त्यांना निघताना फक्त एक प्रश्न विचारला की मी तुम्हाला एक शाल देऊ का? आता शाल आणि तीही पु ल देशपांडेंकडून मिळते म्हटल्यावर तर लेखकाला खूप मोठा सन्मान वाटला. त्यांना वाटलं की बाप रे, एवढे मोठे लेखक आणि ते मला शाल प्रदान करू इच्छितात, मग मी का नको म्हणू. त्यांनी लगेच हो म्हटलं. ती शाल त्यांनी घेतली, पण त्यांनी ती कधीही वापरली नाही, कारण त्यांच्यासाठी ती अनमोल होती. त्यांनी ती त्यांच्या सुटकेसमध्ये तशीच जपून ठेवली. मतलब एक दिन जब किसी काम से लेखक श्री जाधव सुनीताबाई और पु ल देशपांडे इनके घर पे गए थे. उस वक्त उन्होंने जस्ट उनसे कहा कि मैं आपको शाल दे सकता हूँ क्या? उस वक्त उन्हें बहुत अच्छा लगा कि शाल, और वो भी पु ल देशपांडे जी के यहाँ से मिल रही है. तो उन्होंने त्वरित कहा कि क्यों नहीं, जरूर आप मुझे दे सकते हो. लेकिन उन्होंने उस शाल का इस्तेमाल कभी भी नहीं किया, क्योंकि वह उनके लिए बहुत ही अनमोल थी. और हम जिस तरह से अनमोल चीजों को संभाल के रखते हैं, उसी तरह से उन्होंने उस शाल को भी संभाल के अपने सूटकेस में, यानी अपने ट्रंक में रख दी.
पुढील ओळींमध्ये लेखकांनी वाई येथील एक अनुभव आपल्याला शेअर केला आहे. वाई म्हणजे सातारा जिल्ह्यातील एक ठिकाण. पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो होतो. तिथे नदीकाठच्या प्राकिश पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. थंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखालील घाटाच्या छोट्या तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याने थंडीने कुडकुडत रडत होते, पण आई तिकडे बघतही नव्हती. मला मात्र राहावले नाही. मी सुटकेस मधील पुलकित शाल काढली, 5-50 रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हाक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस. या घटनेची ऊब पुलकित शालीच्या ओबेपेक्षा अधिक होती. लेखकांनी वाईचा अनुभव आपल्याला सांगितलेला आहे. ते जेव्हा प्राग्यशाळेच्या एका खोलीमध्ये राहत होते तेव्हा दक्षिणेकडील त्यांच्या खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर ओपन होत. चिंचोळा प्रवाह म्हणजे निमुळता. तेव्हा त्यावेळेला खिडकीतून ते पाहतात तर काय, थंडीचे ते दिवस होते आणि अशा थंडीच्या दिवसांमध्ये एक बाई आपलं छोटस मूल एका टोपलीमध्ये ठेवून बसली आहे आणि ती बिंदास मासे मारते. बिंदास मासे मारत बसली. ती बाळ थंडीने रडतंय, पण त्या बाईला त्या बाळाचा रडण्याचा आवाजही येत नाहीये. अशा वेळेला लेखकाला मात्र राहावलं नाही आणि त्यांनी लगेच जी शाल पु ल देशपांडे व सुनीताबाईंनी दिलेली ती शाल त्यांनी काढली व त्या तसेच 5-50 रुपयाच्या काही नोटा घेतल्या. त्या बाईकडे गेले आणि म्हणाले की ही शाल घे, अगोदर या शालीमध्ये त्या बाळाला गुंडाळ आणि हे पैसेही घे आणि तू लवकरात लवकर तुझ्या बाळाचा चांगला सांभाळ कर. अशा प्रकारे त्यावेळेला पुलकित शाल जी पु ल देशपांडे यांनी दिलेली, जी त्यांच्यासाठी अनमोल होती, जी त्यांनी कधीही न वापरता जपून ठेवलेली, पण त्या दिवशी त्यांना त्या शालीची जी ऊब आहे ती या घटनेपेक्षा अधिक वाटली. कारण ही शाल तर त्यांच्यासाठी अनमोल होतीच, पण त्या ठिकाणी लेखकाने परोपकार केला. कारण त्यांनी जे त्या बाळाला जेव्हा त्यांनी ती शाल दिली आणि त्या शालीची ऊब जेव्हा त्या बाळाला मिळाली आणि ते बाळ जेव्हा हसू लागले, त्याचं रडणं जेव्हा थांबलं, तेव्हा त्यांना खूप समाधान वाटलं की आज या शालीचा मी काहीतरी चांगला उपयोग केला म्हणून. आता पुढे बघा, कविवर्य नारायण सुर्वे खूप सभा संमेलनं गाजवत. पुढे ते साहित्य संमेलनाचे अध्यक्षही झाले. परिणामतः त्यांच्या कार्यक्रमांना अहोरात्र भरतीच असे. प्रत्येक कार्यक्रमात सन्मानाची शाल व श्रीफळ त्यांना मिळत राहील. एकदा ते मला म्हणाले, या शाली घेऊन मी आता शालीन बनू लागलो आहे. त्यांच्या बोलण्यातील उपरोधित ठोस माझ्याच नव्हे तर कोणाच्याही सहजच लक्षात येणारी होती. शाल व शालीनता यांचा संबंध काय? खरे तर खरी पुरी शालीनता शाली विनाच शोभते. सुर्वे मुळातच शालीन. शालींच्या वर्षवाखाली त्यांची शालीनता कधी हरवली नाही, कधी क्षीणही झाली नाही. आता कविवर्य नारायण सुर्वे. नारायण सुर्वे हे कवी आहे आणि त्यांच्या कविता एवढ्या चांगल्या असायच्या ना की जेव्हा पण त्यांच्या कवितेचा कार्यक्रम असायचा, खूप त्यांच्या कवितेंना गर्दी, खूप त्यांच्या कार्यक्रमांना गर्दी असायची. आणि मी तुम्हाला अगोदरच म्हटलेलं की कोणत्याही कार्यक्रमामध्ये जेव्हा एखाद्या सम्मानित व्यक्तीचा सम्मान करायचा असेल, किसी भी अगर सम्मानित व्यक्ति का अगर रिस्पेक्ट करना है तो उसको शाल और श्रीफल दिया जाता है, यानी कि नारियल दिया जाता है. तो इसी तरह जिथे जिथे नारायण सुर्वे जात होते तिथे तिथे त्यांना भरपूर शाली व भरपूर श्रीफळ मिळत होते. मग त्यावेळेला त्यांनी असं सहजच एक व्यंग केलं. व्यंग म्हणजे एक असंच हसत त्यांनी एक गंमत केली की मला आता शालीन मिळत आहेत आणि त्यामुळे तर मी एकदम शालीन झालेलो आहे. शालीन म्हणजे मी अति रिस्पेक्टेबल झालेलो आहे मला मिळणाऱ्या शालीनमुळे. पण या ठिकाणी त्यांचं जे बोलणं होतं ते थोडंसं व्यंगात्मक होतं, थोडंसं ते असं म्हणजे एकदम मजाकी होतं. उपरोधिक म्हणजे मजाकी. आणि ती गोष्ट कोणाच्याही लक्षात येणार होती. खरं म्हणजे शालीनताने शालीचा काही उपयोग असतो का? शालीनता म्हणजे डिसेन्सी, सभ्यपणा. सभ्यपणा जर एखाद्याला कोणी शाल घातली तरच येते का? नाही. ऍक्च्युली जो माणूस सभ्य असतो, जो माणूस अतिशय रिस्पेक्टफुल असतो, त्याला शालीची काही गरजच नसते. कारण तो शाली विनाही शालीन वाटतो. आणि नारायण सुर्वे तर खरंच खूपच चांगले व्यक्ती होते. त्यांना शालींची तशी काही गरजच नव्हती. शाल दिली तरच ते शालीन आहेत असं म्हणण्याचं काही तिथे म्हणजे म्हणण्यासारखंच नव्हतं.
आणि एवढ्या शाली त्यांना मिळाल्या म्हणून त्यांची शालीनताही कधी हरवली नाही किंवा कधी क्षीणही झाली नाही. क्षीण म्हणजे कमी. त्यांचं जे एक वागणं होतं, त्यांचं जे एक रिस्पेक्टफुल बिहेवियर होतं किंवा त्यांचं एक चांगलं वागणं होतं, त्याच्यामध्ये कमतरताही कधीच आलेली नाही. त्यावेळेला लेखकांनीही कविवर्यांना म्हटलं की शालीमुळे शालीनता येत असेल तर मी कर्जबाजारी होईन, भिकेला लागेन, पण शेकडो शाली खरेदी करून सर्वांना एक एक शाल लगेचच नेऊन देईन. यावर तो शालीन कवी मनापासून हसला. लेखक म्हणाले की शालीनतामुळे शाली येते का? आता आपल्या समाजामध्ये आपण बघतो खूप काही आपल्याला ऐकायला येतं. कधी चांगल्या गोष्टी तर येतात ऐकायला, कधी कधी वाईट गोष्टी येतात ऐकायला. याचा अर्थ असा आहे का समाजामध्ये सगळीच माणसं शालीन आहेत, सगळीच माणसं एकदम डिसेंट आहेत. आणि चला एखाद्याचा सम्मान केला, एखाद्याला शाल दिली, किसी को अगर हमने शॉल दिया, किसी का सम्मान किया, तो वो इंसान एकदम अच्छा हो जाएगा. अगर ऐसा है तो यहाँ पर हमारे लेखक कह रहे हैं कि भाई अगर ऐसा है तो मैं तो मतलब बहुत सारा लोन ले लूंगा, बहुत म्हणजे मी खूप कर्जबाजारी होईन, खूप शाली घेईन, बहुत शाल मैं खरीदी करूंगा और सबका सम्मान करते बैठूंगा ताकि ये पूरा जग एकदम शालीन हो जाए, इस दुनिया में जितने भी लोग हैं वो एकदम बहुत अच्छे हो जाए. लेकिन ऐसा पॉसिबल है नहीं. असं शक्य आहे का? नाही. शालीमुळे कधीही कोणाची शालीनता वाढते असं गरजेचं नाही. कारण शालीनता म्हणजेच एक डिसेन्सी जी असते ती आपल्या अंगामध्ये मुळातच असते, ती आपल्यामध्ये ओरिजिनल असते. आता पुढे जी आठवण सांगत आहेत लेखक ती 2004 ची सांगतात. आता मी 2004 साली मराठी साहित्य संमेलनाचा बिनविरोध अध्यक्ष झालो. मराठी साहित्य संमेलन म्हणजेच मराठी एन्सायक्लोपीडिया किंवा मराठीचं जे एक कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये ते ॲज अ चेअरपर्सन ते झाले. अखिल भारतीय मराठी महामंडळाचे ते अध्यक्ष झाले. आणि तत्कालीन 1-2 वर्षात माझ्यावर शालींचा वर्षाव झाला. जसे ते मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले त्यांच्यावरही शालींचा खूप वर्षाव झाला. ते जिथे जातील तिकडे त्यांचा शालींनी सत्कार करण्यात येऊ लागला. एवढ्या शाली जमत गेल्या की माझ्या 8x6च्या खोलीत त्यांना ठेवणे शक्यच नव्हते. लेखकाकडे एवढ्या शाली झाल्या की त्यांचं घर अगोदरच छोटस होतं, 8x10चं छोटासा घर था उनका, तो उसमें इतना शाल वो रखेंगे कहां पर. मग त्यांनी काय केलं, मी त्या सगळ्या शालींचे गाठोडे बांधून ते निकटवर्ती मित्राकडे ठेवले व त्या शाली वापरण्याचे त्याला सर्वाधिकार दिले. बिचारा अतिप्रामाणिक, त्याच्याही छोट्या खोलीत त्याने ते सांभाळले. बघा, लेखकाकडे एवढ्या शाली झाल्या की त्याच्या छोट्याशा रूम मध्ये ठेवण्या जागा नव्हती. मग त्यांनी त्यांच्या एका मित्राकडे गेले, ते पूर्ण गाठोडं बांधलं. गाठोड्याने एक गट्टा बनाया उन्होंने उस शॉल का और फिर अपने फ्रेंड्स को वो उन्होंने दे दिया. आणि त्याला सर्वाधिकार पण दिले. सर्वाधिकार म्हणजे सर्व अधिकार दिले. तुला काय करायचं असेल ते कर या शालींचं, मला काहीही कर्तव्य नहीं किंवा इससे मुझे कोई भी लेना देना नहीं है. अगर आप इन शाली को किसी को देना चाहते हो तो दे दो, किसी को दान करना चाहते हो तो दान करो, आपसे ये सब के सब शाल आपके हुए. इस तरह से उन्होंने अपने फ्रेंड को कहा. लेकिन उनका फ्रेंड भी बहुत अच्छा था. उसने श्री जादव ने जिस तरह से शाल उनको दिए उन्होंने उसको अच्छे से संभाल के रखे अपने छोटे से घर में. त्यानंतर मात्र लेखकाने हळूहळू त्या शाली वाटून टाकल्या गरीब श्रमिकांना. पण नंतर मग हळूहळू लेखकांनी त्या शाली स्वतःच वाटल्या. आणि एवढ्या शाली घरामध्ये ठेवून करणार काय. आता एखादी वस्तू जी आपल्याकडे खूप आहे, ज्याचा आपल्याला काही उपयोगच नाहीये, तर ती ठेवून आपण काय करणार. मग त्या वस्तूचा काही उपयोगच नाहीये ना. मग तीच जर वस्तू जर एखादा गरजू व्यक्ती आहे, एखादा गरीब आहे आणि त्याला गरज आहे आणि त्याला जर आपण दिली तर त्या वस्तूचा उपयोग तिकडे चांगला होतो आणि आपल्याला एक समाधान मिळते, एक परोपकाराची आपल्याला भावनाही आपल्यामध्ये निर्माण होते, एक समाधान मिळतं की आपण परोपकार केला, एक चॅरिटी केली म्हणून. पुढेही त्यांनी त्यांची आठवण सांगितली आहे की याच सुमारास मी शनिवार पेठेतील ओंकारेश्वर मंदिराच्या पुलावर बहुधा रोज संध्याकाळी जात असे. तेथील कट्ट्यावर बसणे मला आवडे. एक दिवस काय झाले की कडक थंडीच्या दिवसात एक म्हातारा अशक्त भिक्षकरी कट्ट्यालाच लागूनच चिरमुटे टाकून व पांघरून कुडकुडत बसल्याचे मी पाहिले. याच दरम्यान लेखक शनिवार पेठेतील ओंकारेश्वर पुलावर नेहमी जायचे. शनिवार पेठ म्हणजे पुण्यामधील एक हे स्थान आहे.
तर तिकडे ओंकारेश्वराचं एक मंदिर होतं, ते तिकडे रोज जायचे. आता मंदिरामध्ये आपण सर्वजण जातोच नमस्कार करण्यासाठी, तेही जायचे. आणि त्या ठिकाणी मंदिरावर गेल्यावर त्यांना कट्ट्यावर बसायलाही खूप आवडायचं. पण एक दिवस अचानक ते पाहतात तर काय, अगदी कडक थंडीचे दिवस होते. पुण्यातील थंडी म्हणजे खूपच, मग एकदम कडक थंडीचे दिवस होते. आणि त्या थंडीच्या दिवसांमध्ये एक म्हातारा अतिशय अशक्त भिक्षकरी म्हणजे भिक्षा मागणारा एक भिकारी, तो एक कट्ट्याला आपले चिरगुटे म्हणजे अतिशय फाटलेला कपडा तो घालून खाली बसलाय. आणि तसंच त्याने अतिशय फाटलेला पांघरुणही त्याच्यावरती घेतलेलं आहे. त्यावेळेला त्या भिक्षेकऱ्याकडे जेव्हा लेखकांनी पाहिलं, त्यांना फार वाईट वाटलं. मग त्यांनी काय केलं, दुसऱ्याच दिवशी मी 2 शाली घेऊन ओंकारेश्वराच्या कट्ट्यावर आलो. तो म्हातारा होताच, त्याला 2 शाली दिल्या. त्याने थरथरत्या हाताने मला नमस्कार केला. ज्या दिवशी लेखकांनी त्या भिक्षेकऱ्याला पाहिलं, त्यांना अतिशय वाईट वाटलं की एवढे थंडीचे दिवस आणि हा म्हातारा, त्यातूनही हा अशक्त आणि अगदी कुरकुरत एकदम फाटकं वस्त्र घालून तो बसलेला आहे. मग दुसऱ्याच दिवशी त्यांच्याकडे तर शाली भरपूर होत्या. आणि मी तुम्हाला अगोदरच म्हटले की शाल ज्याच्यामुळे आपल्याला उबही मिळते, आपण थंडीमध्ये ती शाल पांघरून घेतो. 2 शाली घेतल्या आणि त्या भिक्षेकऱ्याला दिल्या की एक बाबा तू खाली हंतर आणि दुसरी तू अंगावर घेऊन बस, म्हणजे तुला थंडी वाजणार नाही. मग पुढे 4-5 दिवस मला काही कामांमुळे संध्याकाळी ओंकारेश्वरला जाण्याची उसंत लागली नाही. पुढे 4-5 दिवस मला काही कामामुळे संध्याकाळी ओंकारेश्वराला जाण्याची उसंत लागली नाही. त्यानंतर मी नेहमीप्रमाणे ये जा करत राहिलो. मग एकदम त्या भिक्षेकरी वृद्धाची आठवण आली. तो नेहमीच्या ठिकाणी नव्हताच. तिथे पुलावर चक्कर मारावी म्हणून मी उठलो व पुलावरून चालू लागलो. पुलाच्या जवळपास मध्यावर तो भिक्षेकरी म्हातारा दिसला. मी लगबगीनेच त्याच्याकडे गेलो. पाहतो तो काय, तीच चिरगुटे अंगाखाली व अंगावर, तेच कुडकुडणे, तेच दीनवाणे जिणे. मी म्हटले, बाबा तुम्ही मला ओळखले? त्याने होकारार्थी मान हलवली. मग मीच म्हटले, बाबा 5-6 दिवसापासून मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी मी तुम्हाला 2 शाली दिल्या होत्या, आठवते? यावर म्हातारा फुलला व पुन्हा हात जोडून म्हणाला, हे भल्या माणसा, तू लई मोठा. मॅसनी शाली दिल्या, पण बाबा म्या भिकाऱ्याला शाली कशा शोभतील? त्या शोभेपेक्षा पोटाची आग लई वाईट. मी शाली इकल्या व 2-3 दिवस पोटभर जेवून घेतलं बाबा. आमचं हे असलं बिकट जिणं तुझं लई उपकार आहेत बाबा. शालीची शोभा आणि ऊब व पोटाची आग आणि अन्नाची ऊब. भुकेल्यास अन्न द्यावे, तहानल्यास पाणी द्यावे, आणि हेही जमले नाही तर अभंगांना सन्मानाच्या शाली तरी द्याव्यात. बघा, त्या दिवशी जेव्हा ओंकारेश्वर मंदिराकडे लेखक गेलेले, त्यांना एक भिक्षेकरी दिसलेला होता. अतिशय फाटक्या वस्त्रांमध्ये होता व त्याच्यावर दया करून, त्याच्याबद्दल वाईट वाटून लेखकाने आपल्याकडील 2 शाली त्याला आणून दिल्या. पण पुढे काही 4-5 दिवस त्यांना त्या मंदिरात जाण्यासाठी वेळच भेटला नाही. आणि नंतर 4-5 दिवसानंतर त्यांचं पुन्हा ते त्या मंदिरात जाऊ लागले, रोज त्या कट्ट्यावर बसू लागले. पण त्यांना तो भिकारी कुठेही दिसला नाही. मग लगेच त्यांना तो भिकारी आठवला की मी त्या भिकाऱ्याला शाली दिलेला, तो आता आहे का इकडे कुठे आसपास, म्हणून त्यांनी जरा चालून पुढे जाऊन त्यांनी बघितलं. तर बघतात तर काय, पुलावर तो भिकारी होता आणि तो परत तशाच अवस्थेमध्ये, ज्या अवस्थेमध्ये लेखकाने त्याला अगोदर पाहिलेलं होतं. मग ते लगेच त्या भिकाऱ्याकडे गेले आणि त्या भिकाऱ्याला म्हटलं की बाबा तुम्हाला आठवलं का, मी तुम्हाला 2 शाली दिलेल्या काही दिवसांपूर्वी आणि तुम्ही अजूनही त्याच वस्त्रांमध्ये. मग तुम्ही त्या शालींचं केलं काय? त्यावेळेला त्या भिकाऱ्यांनी ओळखलं लेखकाला आणि म्हणालं की हो, तुम्ही मला शाली दिल्या. लेखकाला त्यांनी नमस्कार केला, पुन्हा एकदा त्याचे आभार मानले लेखकाचे आणि म्हटलं की बाबा खरंच तुम्ही मला 5-6 दिवसापूर्वी शाली दिलेलं मला आठवतं आणि त्याबद्दल तुमचे मी आभार मानतो. तो म्हणाला की तुम्ही एक भले माणूस आहात की तुम्ही मला शाली दिल्या, पण एका भिकाऱ्याला शाली शोभतील का? मी एक भिकारी माणूस आहे आणि मी जर शाल घेऊन बसलो तर मला कोणी भीक देईल का? नाही. पण त्या शोभेपेक्षा पोटाची जी आग असते ना, ती खूप वाईट असते. तुम्ही ज्या मला शाली दिलेल्या त्या मी विकल्या आणि मी 2-3 दिवस पोटभर जेवलो आणि आमचं हे असले अतिशय बिकट जिणं आहे.
आणि तुम्ही जे केलं, तुम्ही जे मला त्या शाली दिल्या आणि ज्याच्यामुळे मी 3-4 दिवस पोट भरून जेवलो, त्याबद्दल मी आपले आभार मानतो. तुमचे खूप उपकार माझ्यावर आहेत. त्या दिवशी लेखकाला एक गोष्ट समजली की खरंच शालीची शोभा आणि ऊब ही एक गोष्ट आहे. आपण शाल ओढतो आणि त्याच्यामुळे आपल्याला एक ऊब लागते, पण त्याही उभेपेक्षा जर कुठली ऊब असेल तर ती आहे अन्नाची ऊब. रिकाम्या पोटी जर तो शाल ओढून बसेल तर त्याला अतिशय म्हणजे त्याला ती ऊब त्याला कधी मिळणारच नाही. पण जेव्हा पोट भरलेलं असेल आणि अन्नाची ऊब जेव्हा त्याला मिळेल तेव्हा त्याला थंडीपासून जो एक त्रास होणारा असेल ना, तो त्रासही त्याला जाणवणार नाही. आणि त्या दिवशी ते एक गोष्ट शिकले की जर कोणी भुकेला असेल ना तर त्याला तुम्ही अन्न द्या, जेणेकरून त्याला पोटाची ऊब मिळेल. जर कोणी तहानलेलं असेल तर तुम्ही त्याला पाणी द्या, त्याची तहान भागेल. आणि जर आपल्याला हेही जमत नसेल आणि जर आपण कोणाला पाहिलं असेल तर त्यावेळेला तुमच्याकडे तर शाली जमलेला असणारच, कारण तुमचा जर कोणी सत्कार केला असेल तर त्या शालीही तुम्ही त्यांना देऊ शकतो. आता या पाठामधून आपण लेखकाच्या आठवणी शिकलो की एका आईच्या बाळाला मिळालेली शालीमुळे ऊब आणि एक भिक्षेकरू ज्याला लेखकाने शाली दिल्या पण त्या शालींची ऊब नाही मिळाली त्याला, तर त्या शाली विकून तो जे अन्न जेवला त्या अन्नामुळे त्याच्या पोटाला मिळालेली ऊब. अशा प्रकारे या आठवणी लेखकाने आपल्या बरोबर शेअर केलेल्या आहेत. आणि शाल ही एक सन्मानाचं चिन्ह तर आहेच, सन्मानाचं एक प्रतीक तर आहेच, पण त्याबरोबर ह्या शालींचा उपयोग लेखकाने कसा केला परोपकारासाठी तेही आपण या पाठामधून शिकलेलो आहोत. आता ह्याच्यामध्येही जे काही शब्दार्थ वगैरे असतील किंवा जे काही कठीण शब्द आहेत ते मी मध्ये मध्ये तुम्हाला पाठ शिकवताना मी तुम्हाला सांगितलेच, तर ते तुम्ही लिहून घ्या. पुन्हा एकदा हा जो पाठ आहे तो वाचून काढा, माझं लेक्चर ऐका, आणि तरीही जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला प्लीज कळवा. आता आपण भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.